ख ग घ वगैरे सगळे वर्ण अक्षर स्वर व्यंजन जे काही जगामध्ये असतील ते भगवान शिवशंकर परमात्म्यानं जो डमरू वाजवला त्या डमरू मधून हे सगळे वर्ण आणि अक्षर निर्माण झालेले ध्यानात ठेवा. म्हणून जगामधलं सर्व ज्ञान भगवान शिवशंकर परमात्म्यापासून या विश्वामध्ये प्रकट झालेलं आहे. आणि ध्यानात ठेवा सज्जनो, आपल्या जीवनामध्ये ज्ञान साधना जर करायची असेल तर भगवान शिवशंकर परमात्म्याची आराधना सुद्धा अत्यंत महत्वाची. सज्जनो, असे असणारे भगवान शिवशंकर परमात्मा हे ज्ञान स्वरूप आहेत. म्हणून मूळ शिव महापुराण मी जे सांगितलं 100 कोटी श्लोकांचं शिव महापुराण हे भगवान शिवशंकर परमात्म्याने तयार केलेलं आहे, नाही का? एवढं विशाल ज्ञान भगवान शिवशंकर परमात्म्याकडे आहे. आणि म्हणून त्यांचा तृतीय नेत्र हा ज्ञान नेत्र आहे. आणि पुन्हा ध्यानात ठेवा, भगवान शंकर कधी कधी क्रोधाने आपला तृतीय नेत्र उघडतात, त्यावेळी मात्र ध्यानात ठेवा संपूर्ण विश्वाचा प्रलय भगवान शिवशंकर परमात्मा करतात, संपूर्ण विश्व भस्मसात करून टाकतात. ही ताकद भगवान शिवशंकर परमात्म्याची. सज्जनो, आतापर्यंत भगवान शिवशंकर परमात्म्याने ज्यावेळेस कोपून आपला तृतीय नेत्र उघडला त्यावेळेस प्रत्येक कालखंडामध्ये प्रलय झाला. म्हणून भगवान शिवशंकर परमात्मा जे आहेत ना, दैवत भोळे, पण कधी कधी जर भगवान शिवशंकर परमात्म्याचा क्रोध जर झाला तर मग मात्र साधकाच्या जीवनामध्ये काय होत असतं, त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण विनाश त्याचा होत असतो. भोळ दैवत आहेत म्हणून एक ध्यानात ठेवा बरं का, भोळ दैवत आहेत. पण भगवान शिवशंकर परमात्म्याच्या असणाऱ्या या पूजेमध्ये भोळ्या भावनेनं जर पूजा केली तर काही अडचण नाही. पण मात्र एखाद्याने आपल्या जीवनामध्ये जर अति उत्पात जर जीवनामध्ये केला तर मग मात्र भगवान शिवशंकर परमात्मा कोपायमान होत असतात. पूजेच्या पद्धतीमध्ये असं सांगितलं की भगवान शिवशंकर परमात्मा जे आहेत त्यांची भस्मारती झाल्याच्या नंतर तात्काळ भगवान शिवशंकर परमात्म्याला काय केलं द्यावं, त्या ठिकाणी लगेच तात्काळ त्यांना नैवेद्य द्यावा लागतो. अन्यथा भगवान शिवशंकर परमात्मा कोपायमान होत असतात. पुन्हा सांगतो, भगवान शिवशंकर परमात्म्याच्या त्या शिवलिंगावरती जी सामुग्री आपण अर्पण करत असतो ती आपल्या पायाखाली येऊ नये बरं का, ध्यानात ठेवा, आपल्या पायाखाली येऊ नये. काही काही लोक ती सामुग्री आपल्या पायाखाली तुडवतात. तुडू नका. मंदिरामध्ये गेल्या गेल्या अगोदर कुठं एखादं बिल्वपत्र खाली पडलेलं तर नसेल ना, ताबडतोब जर पडलेलं असेल उचलून ते बाजूला ठेवा, नसेल तर ते धुवून भक्षण करा. सज्जनो, ध्यानात ठेवा, पुढे बिल्वपत्राचा महिमा मी तुम्हाला सांगणार आहे. पण बिल्वपत्राचा चालू चालू महिमा सांगतो, नंतर सांगितल्यानंतर तुम्हाला त्याची महती कळणार, म्हणजे नंतर सांगूच आपण. पण महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा सज्जनो, भगवान शिवशंकर परमात्म्याला हे बिल्वपत्र का आवडतं याचं कारण असं आहे की भगवान शिवशंकर परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला भगवान शिवशंकर रूपी आणि पती मिळावा म्हणून पार्वती आई साहेबांनी 84,000 वर्ष, किती 84,000 वर्ष बर का, त्या असणाऱ्या एक साध्या पुस्तकामध्ये आपल्याकडं लोक बऱ्याच महिला एक व्रत करतात नाही का, जे पार्वती आई साहेबांनी भगवान शिवशंकर परमात्म्यासाठी केलं. त्या व्रताला तुम्ही काय म्हणतात? हरताळका नाही का. पहा, सांगितलं महिने, पण त्या व्रताचं नाव आहे हरितालिका असं व्रत आहे बरं का, हरितालिका. आपण हरताळका म्हणतो, आपण खूप विद्वान आहे नाही का. रविवार या दिवसाची आणि ती ग्रह देवता आदित्य असल्यामुळं रविवारला आपण आदित्यवार म्हणतो. आपण काय म्हणतो? आयतवार नाही का. गुरुवार दिवसाची देवता काय? बृहस्पती, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? बृहस्पतिवार. तुम्ही काय म्हणतात? बस्तरवार नाही का. तसं मूळ व्रत आहे त्याला म्हणतात हरितालिका, आणि आपण त्याला हरतालिका ठीक आहेत, काही हरकत नाहीत. असं हरितालिका नावाचं जे व्रत आहे
ते आमच्या पार्वती आई साहेबांनी केलं. पण ते करत असताना ती जी हरितालिकेची कथा आलेली आहेत तर त्याच्यामध्ये 36,000 वर्ष सांगितले. पण अलीकडं मी अभ्यास केला त्याच्यावरती, एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं किती 84,000 वर्ष पार्वती आई साहेबांनी भगवान शिवशंकर परमात्म्याच्या प्राप्तीसाठी व्रत केलं, उपवास केला. उपवास, तो उपवास करत असताना आपण जसं फराळ खातो तसं नाही बरं का. ह्या बायांना तर मला वाटतं पारितोषिकच द्यावं लागेल महाराज, नाही का. या अशा पद्धतीनं आपल्या पतीची काळजी घेतात. उद्या यांना उपवास आहे, उद्या यांना उपवास आहे, उद्या यांना उपवास आहे. आगल्या दिवशी त्याला इतकं खाऊ घालतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, अहो यांना उपवास आहे हो, लगेच दुधाचा ग्लास भरला, सकाळच्या पहारी केशर बिशर सगळं टाकून लगेच त्याच्या समोर पाट्या लगेच टेकून देतो. थोड्या वेळ झाला लगेच उपवासाचे यांनी भजे तयार केले, उपवासाच्या कुरड्या तयार केल्या, उपवासाचे वेपर्स तयार केले. घरात डब्याच्या डबे भरलेले राहतात, नाही का. ती बाई म्हणते, अहो आमच्या यांना ना उपवास निघत नाहीत. लगेच एवढ्या अगदी ताटभर पापड्या त्याच्या समोर. हा लगेच सुपडा साफ करतो. 11 वाजले का यांना उपवास आहे, यांना लगेच फलाहार नाही फराळ, नाही का, साबुदाणा ताट भरून समोरच तो पट्ट्या ते टेकवतो. पुन्हा 4 वाजले का, अहो यांना उपवास आहे हो, यांना उपवास. लगेच दुधाचा ग्लास चहा लगेच समोर. संध्याकाळी सुद्धा ती बाई म्हणते, अहो यांना उपवास निघतच नाही हो, थोडंफार काहीतरी नाश्ता करा. पुन्हा 5 वाजता नाश्ता टेकवतो. रात्री पुन्हा फराळ आणि दुसऱ्या दिवशी ऍडमिट, नाही का. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ऍडमिट माणूस. खाऊन खाऊन अजीर्ण होतं. सजनो, पार्वती आई साहेबांनी 84,000 वर्ष त्या ठिकाणी व्रत वैकल्य करत असताना झाडाचा पाला पाचोळा, पण तो पाला पाचोळा नसून 84,000 वर्ष झाडाची पानं, पण कोणत्या, बेलाच्या झाडाची पानं पार्वती आई साहेबांनी खाऊन तपश्चर्या केली 84,000 वर्ष. तुम्ही खाल्लंय का बिल्वपत्र? कोणी कोणी खाल्लेलं आहे? कोणी कोणी खाल्लं? महिला मंडळीनं बिल्वपत्र तुम्ही खाल्लं, किती गोड लागतं, नाही का. असं वाटतं बाकी काहीच खाऊ नये, बिल्वपत्रच खाऊन राहावं असं वाटतं का? असं वाटत नाही, नाही का. सजनो, आमच्या पार्वती आई साहेबांनी ते जे बिल्वपत्र आहेत 84,000 वर्ष ते खाल्लं. म्हणून पार्वती आई साहेबांचं एक नाव आहे, तिला अपर्णा म्हणतात. अपर्णा, बर का. झाडाची पानं खाऊन तपश्चर्या केली म्हणून पार्वती आई साहेबांचं एक नाव आहे अपर्णा. सजनो, त्याचा परिणाम असा झाला, 84,000 वर्ष बिल्वपत्र खाऊन तपश्चर्या केल्यामुळं पार्वती आई साहेब अशा कृश झाल्या आणि काळ्या ठिक्कर पडल्या. त्यावेळेस सप्त ऋषी आले आणि आल्यानंतर त्याने सांगितलं, आई साहेब कशासाठी तपश्चर्या? म्हटले भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी. अहो म्हटले, जर भगवान शिवशंकर परमात्मा प्राप्त जर नाही झाले तर पार्वती आई साहेबांना सांगितलं, आयुष्यभर मी अशीच कुमारिका राहील, परंतु मात्र जीवनामध्ये भगवान शिवशंकर परमात्म्याला सोडून दुसऱ्याशी मी लग्न करणार नाही. हो जन्म जन्म लगी रगर हमारी, वरउन शंभु नत रहो कुवारी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ जन्म जन्म लगी रगर हमारी, वरउन शंभु नत रहो कुवारी. जन्म जन्म लगी रगर हमारी, वरउन शंभु नत रहो कुवारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. पार्वती आई सांगतात, वरऊ शंभू नत रहू कुवारी. सज्जनो ध्यानात ठेवा,
माझ्या जीवनामधली अशी लगन आहेत की मी एक तर त्या शंभू महादेवाचं वरण करील, मी त्यांच्याशीच लग्न करील, नाही तर मग कुवारी राहील. ही प्रतिज्ञा सज्जनो, शेवटी मात्र ही प्रतिज्ञा सांगितल्याच्या नंतर ते सप्तऋषी गेले. भगवान शिवशंकर परमात्मा आले आणि आल्यानंतर सांगितलं कशासाठी तपश्चर्या, म्हटले तुमच्याशी लग्न करण्यासाठी. अगं म्हटले काळी ठिकूर पडलीस तू या ठिकाणी, तुझ्याशी मी काय लग्न करणार आहेत. तिने सांगितलं प्रभू ठीक आहे, तुम्ही नका करू माझ्याशी लग्न, पण मी मात्र माझी तपश्चर्या तुमच्याशी लग्न करण्यासाठीच केलेली आहेत. तुम्ही माझा स्वीकार करा, अन्यथा करू नका. भगवान शिवशंकर परमात्म्याने ते ऐकलं आणि पार्वती मातेची दृढ निष्ठा, उमा मातेची दृढ निष्ठा पाहिली आणि भगवान शिवशंकर परमात्म्यानं गंगा मातेचं आव्हान केलं आणि त्या गंगा मातेला सांगितलं की या पार्वती मातेला स्नान घाला. सज्जनो, गंगा मातेनं पार्वती मातेवरती त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर आपल्या जलाचा अभिषेक केला. त्याचा परिणाम आमच्या पार्वती आईसाहेबांना पुन्हा दिव्य स्वरूप प्राप्त झालं आणि भगवान शिवशंकर परमात्म्यानं सांगितलं की या पार्वतीने माझ्यासाठी तपश्चर्या करत असताना ज्या बिल्वपत्रांचं भक्षण करून तपश्चर्या केली, हे बिल्वपत्र मला सर्वात श्रेष्ठ राहील, सर्वात माझं आवडतं राहील. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, भगवान शिवशंकर परमात्म्याची प्राप्ती करत असताना एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ. पूजन केवळ बहु सोपे, पूजन केवळ बहु सोपे. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ. भगवान शिवशंकर परमात्म्याला एक पसा पाणी, पसा म्हणजे एक वंजूळभर पाणी, आणि एक बिल्वदळ. पूजन तत्वता किंवा पूजन केवळ बहु सोपे, अतिशय सोपं. आणि म्हणून या भगवान परमात्म्याला आशुतोष म्हणतात, भोळा म्हणतात. सहजतेनं प्रसन्न होणारं दैवत शिवशंकर परमात्मा असो. सज्जनो, या ठिकाणी भगवान शिवशंकर परमात्म्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर या भगवान शंकर परमात्म्याला प्रत्येकी 3 नेत्र आहेत. तृतीय नेत्राचा परिणाम सांगतो. मी काही गोष्टी सांगत होतो. म्हणून एखादं बिल्वदळ पडलेलं असेल तर ते बिल्वदळ धुवून बरं का ते खायचं आपण. त्या असणाऱ्या भगवान शिवशंकर परमात्म्याच्या असणाऱ्या मूर्तीवरचं, म्हणजे त्या असणाऱ्या लिंगावरचं बिल्वदळ जर खाल्लं तर भगवान शिवशंकर परमात्मा आपली कृपा त्या साधकावरती करत असतात. असो, महत्वाची भूमिका अशी आहेत की भगवान शिवशंकर परमात्म्याची पूजेची सामुग्री त्याला शिव निर्माल्य म्हणतात. त्या निर्माल्याची जोपासना करत जा. म्हणून शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिवाची पूजा करत असताना त्या ठिकाणी झाडू लावणं, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून सांगण्याचा इत्यर्थ की भगवान शिवाची असणारी ती जी सामुग्री आहे ती ओलांडू नये. ते असणारं जे काही त्या ठिकाणचं निर्मल्य आहेत ते पायंदळी तोडू नये, अन्यथा भगवान शिव कोपायमान होतात. पुन्हा काही लोक भगवान शिवाला संपूर्ण परिक्रमा करतात. असं करायचं नाही बरं का. पुढे येणार आहेत परिक्रमेचा प्रकार, पण असं मात्र करायचं नाही. भगवान शिवाला संपूर्ण परिक्रमा करायची नाही. कारण का? याची 2-3 कारण आहे. त्यापैकी एक कारण, भगवान शिवाच्या जटेमधून गंगा मातेचं काय होतं, अवतरण होतं. आणि ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी भगवान शिवावरती अभिषेक करतो, अभिषेक केल्यानंतर जे पाणी त्या असणाऱ्या खालच्या पाळीमधून पलीकडे जात असतं, ते जलहेरीमधून पलीकडे जात असतं, तर त्या ठिकाणी हे गेलेलं जल गंगा स्वरूप असतं. म्हणून गंगा मातेला उल्लंघन केल्याचं पाप आपल्याला लागतं. म्हणून भगवान शिवशंकर परमात्म्याला पूर्ण परिक्रमा करायची नाही. भगवान शिवशंकर परमात्म्यावरती जे आपण दूध वगैरे पंचामृताचा अभिषेक करत असतो, तो अभिषेक केल्याच्या नंतर त्या जलहेरीमधून ते असणारं अभिषेकाचं असणारं पंचामृत पलीकडे जात असतं, त्याचं उल्लंघन होत असतं. म्हणून सुद्धा पूर्ण परिक्रमा करायची नाही. भगवान शिवाला अर्ध परिक्रमा करायची. आणि अशा पद्धतीनं शिवस्य अर्धम म्हटलेलं आहे. शिवाची परिक्रमा करत असताना अर्धी परिक्रमा करावी. असो, थोडक्यात भगवान शंकर परमात्म्याला 3 नेत्र आहेत. हा तृतीय नेत्र ते हा ज्ञानाचा नेत्र आहेत किंबहुना
संवार कालखंडामध्ये हा तृतीय नेत्र आणि ते काय करत असतात, उघडत असतात. म्हणून 5 मुख, प्रत्येक मुखाला 3 नेत्र असे भगवान शिवशंकर परमात्म्याला 15 नेत्र आहेत. आणि भगवान शिवशंकर परमात्म्याच्या त्या असणाऱ्या मस्तकावरती, भाळावरती एका बाजूने अर्ध चंद्र आहेत. त्याने भगवान शिवशंकर परमात्म्याचं जे असणारं स्वरूप आहेत ते अतिशय शोभून दिसतं आणि म्हणून अर्धचंद्र धारण केलेला आहे. पुन्हा भगवान शिवशंकर परमात्मा ज्यावेळेस त्यांनी तो राक्षस त्या ठिकाणी गिळलेला आहे की मोहना याही व्यतिरिक्त असं वर्णन केलेलं आहे. तर राक्षस हे गणपती बाप्पाचं चरित्र आहेत, परंतु भगवान शिवशंकर परमात्म्यानं संपूर्ण ते समुद्र मंथनामधून आलेला हलाहल विष काय केलेलं आहे, प्राशन केलेलं आहे. त्याचा परिणाम काय झालेला आहे, भगवान शिवशंकर परमात्म्यानं ते जे विष आहेत आपल्या कंठामध्ये धारण केलं. आता याचा असणारा जो काही शास्त्रातून भाव आहेत मी पुढे वर्णन करणार आहेत, परंतु ते हलाहल विष भगवान शिवशंकर परमात्म्यानं प्राशन केलं, आपल्या कंठामध्ये धारण केलं. त्याचा परिणाम भगवान शिवशंकर परमात्म्याचा असणारा कंठ निळा झालेला आहे आणि ते जे विष आहेत ते 10 करू लागलेले आहे. आणि म्हणून भगवान शिवशंकर परमात्मा जे आहेत त्यांचा असणारा कंठामध्ये 10 व्हायला लागला. तो 10 शांत होण्यासाठी चंद्र शीतल आहेत म्हणून चंद्राला धारण केलं, असा एक भाव आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भगवान शिवशंकर परमात्म्याला ही जलाधारा प्रिय का आहेत, कारण त्यांच्या कंठामध्ये असणारं ते विष, त्यामुळे त्यांचा दाह होतो. आणि ज्यावेळेस आपण जलाची धारावरून सोडतो त्याने त्यांना शीतलता प्राप्त होते. म्हणून शिवशंकर परमात्म्याला अखंड त्यांच्यावरती गळती आपण ठेवत असतो, अखंड जी धार सोडत असतो ती धार भगवान शिवशंकर परमात्म्याला काय आहेत, संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितन नमामि. भगवान शिवशंकर परमात्म्याचा वर्ण कर्पुरासारखा कापूर कसा असतो हे फक्त उदाहरणादाखल आहेत बरं का. भगवान शिवशंकर परमात्मा याच्यापेक्षा दिव्य दैदिप्यमान आहेत, परंतु आपल्याला कळण्यासाठी भगवान शंकर परमात्मा यांचा जो वर्ण आहेत गौरवर्ण कर्पुरा समान आणि अत्यंत तेजस्वी, त्यांनी आपल्या सर्वांगावरती काय केलेलं आहे तर भस्माचं लेपन केलेलं आहे, नाही का. उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा भस्म उटी रुंड माळा. ओ हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. सजन असो अशा पद्धतीनं भगवंताचं वर्णन आणि केलेलं आहे. असे असणारे आमचे नीलकंठ भगवान शिवशंकर परमात्मा ज्यावेळेस त्या असणाऱ्या चंचुलीनं भगवंताला पाहिलं त्यावेळेस त्यांच्या अंगावरती तिथं श्वेत वस्त्र त्यांनी काय केलेले आहेत, परिधान केलेले आहेत. त्यांच्या वाम अंकावरती नाही का तर पार्वती माता भगवती माता गौरी बसलेली होती आणि आमची असणारी भवानी माता नाही का तिचं वर्णन केलेलं आहे. पर्वताची बाळा पार्वती ढवळी पर्वताची बाळा पार्वती ढवळी पर्वताची बाळा पार्वती जवळी पर्वताची बाळा पार्वती जवळ. ओ अर्धांगी शोभाली हो अर्धांगी शोभाली एक रूप एक रूप एक रूप पाहता पाहता निवाले लोचन पाहता पाहता निवाले लोचन अर्धांगी शोभाली एक रूप अर्धांगी शोभली हो एक रूप
पाहता पाहता निवाले लोचन, पाहता पाहता निवाले लोचन लोचन. पर्वताची बाळा पार्वती जवळी अर्धांगी शोभली एक रूप. भगवान शिवशंकर परमात्म्याच्या अर्धांगिनी पार्वती आईसाहेब आणि त्यांच्या वाम अंकावरती मांडीवरती बसलेले आहेत. आपल्या असणाऱ्या भगवद्गीतेचं वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे की हे गीता तत्व जे आहेत नाही का ते नित्य नूतन आहेत नाही का. जसं पार्वती मातेचं जे सौंदर्य आहे ते आज जितक्या सुंदर आहेत त्याच्यापेक्षा उद्या जास्त सुंदर दिसतात, परवा त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसतात बरं का. तेथ हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. माऊली ज्ञानोबा सांगतात तेथ हर म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे. पार्वती माता आज जितक्या सुंदर आहेत त्याच्यापेक्षा उद्या जास्त सुंदर आहे आणि आपण आज जितके सुंदर आहेत त्याच्यापेक्षा उद्या जास्त कुरूप आहेत, परवा त्याच्यापेक्षा जास्त कुरूप आहेत आणि शेवटी तर मात्र खोबऱ्याच्या वाटीसारखं मुख होतं नाही का. दंताळवाडी ओस होते नाही का. एक बाई बर का, एक बाई मुंबईला गेली आरसा घेण्यासाठी आणि आरसा घेण्यासाठी मुंबईला गेली आणि गेल्यानंतर महाराज आता ते आरशे मोठे चित्र विचित्र असतात, तिनं सगळे आरशे पाहिले बर का चांगल्या पद्धतीचे आणि सगळे आरशे पाहिल्याच्या नंतर ती म्हातारी बाहेर आली आणि आल्यानंतर काय रे म्हटले एखादा तर चांगला आरसा ठेवायचा ना, एखादा तर चांगला आरसा ठेवायचा. म्हटलं काय झालं आजीबाई. काय झालं म्हणजे लहानपणी मी ज्यावेळेस आरसा घेतला होता खरेदी केला होता तो अद्यापपर्यंत माझ्याकडे होता, त्याच्यामध्ये मी काय व्हायची फार टवटवीत दिसायची म्हटली नाही का. आणि इथं आल्याच्या नंतर सगळेच्या सगळे आरशे एकामध्ये माझं मुख सोयीचं दिसत नाही नाही का. आता ही म्हातारी झाली नाही का, लहानपणी बाल्यावस्थेमध्ये असताना ती सुंदर दिसायची, तो काय त्या आरशाचा गुण होता का. आणि आता ती कुरूप दिसते, तो आरशाचा दोष आहेत का नाही, तो तिच्या वयाचा दोष आहे नाही का. व्यवहारामध्ये बर का, व्यवहारामध्ये एक उदाहरण सांगत असतो आम्ही. काय झालं माहिती का, एक आपली काळी सावळी बाई बर का, काळी किट्ट बाई, तिनं हिरवी साडी घातली आणि हिरवी साडी घातल्याच्या नंतर म्हणजे चांगली त्या ठिकाणून लांबून आणली बर का, बनारसचा काशीचा तो हिरवा शालू आणला आणि आणल्यानंतर या बाईने तो घातला. आता घातल्याच्या नंतर तिनं नवऱ्याला विचारलं का हो मी कशी दिसते. आता विचारावं नवऱ्याला, बरोबर आहे की नाही. आता ती त्याच्यासाठीच नटत असते. आता हे शब्द दरिद्री होतं बर का, शब्द दरिद्री. बायकोचं वर्णन कसं करावं राजा दशरथाला विचारा, त्या ठिकाणी दशरथाने कसं केलं नाही का. तो म्हणायचा कोकिल कंठी गजगामिनी असे शब्द त्या ठिकाणी आलेले बर का. राजा दशरथाने वर्णन केलेलं आहे आपल्या बायकोचं. या ठिकाणी मात्र हे दळभद्री होतं. तिनं कशी साडी घातलेली होती हिरवी आणि ती कशी होती कलर न काळी. तिनं विचारलं मी कशी दिसते, तो म्हटला तू हिरव्या घासामध्ये चरणाऱ्या काळ्या म्हशी सारखी दिसते. सज्जनो हीच वस्तुस्थिती मानवी शरीराची बर का. आपलं सौंदर्य आणि उमा मातेचं सौंदर्य. सज्जनो उमा पार्वती माता त्या असणाऱ्या दिव्य लोकामध्ये भगवान शिवशंकर परमात्मा कर्पुरा समान आणि कर्पुरा समान असणारे ते भगवान शिवशंकर परमात्मा त्यांच्या मांडीवरती आणि आमच्या आईसाहेब बसलेले आहेत. त्यांच्या सौंदर्याचं लावण्याचं वर्णन या ठिकाणी अद्भुत अशा शब्दामध्ये केलेलं आहे. सज्जनो सर्व देवता त्यांची त्या ठिकाणी सेवा करत उभे आहेत. त्याच्यामध्ये गणेशजी आहेत, भृंगी आहेत, नंदी आहेत, वीरभद्र आहेत, शिवगण आहेत. हे सर्वजण भगवान शिवशंकर परमात्म्याच्या आणि सेवेसाठी उपस्थित आहेत आणि आपल्या स्वामींनी आज्ञा करावी आणि तात्काळ तिचं परिपालन करावं. या आज्ञेची वाट पाहत भक्तिभावाने हात जोडून
आणि भगवान परमात्म्याचे असणारे पार्षद ते शिवगण उपस्थित आणि आहेत, उभे आहेत. आता मात्र असं ते असणारं भगवान शंकराचं दिव्य स्वरूप या चंचुलेनं पाहिलं. तिचं अंतकरण भरून आलेलं आहे आणि तिने काय केलेलं आहे, भगवान शिवशंकर परमात्म्याला साष्टांग प्रणिपात केलेला आहे. प्रणिपात केलेला आहे, प्रणिपात, साष्टांग नाही. एक ध्यानात ठेवा बरं का. महिला मंडळीने मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर साष्टांग दंडवत घालू नये बरं का, ध्यानात ठेवा. महिला मंडळीने मंदिरामध्ये गेल्यानंतर साष्टांग दंडवत घालायचा नाही. पण पुरुष मंडळीने मात्र मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर साष्टांग दंडवत घालायचा नाही का. माऊली ज्ञानोबा सांगतात, लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी लोटीजे का काठी पडली जैसी. सज्जनो, लिंग पाहिल्यानंतर, भगवंताची प्रतिमा पाहिल्यानंतर, मंदिरामध्ये गेल्यानंतर कसा दंडवत घालायचा, दंडवत दंडापरी. जशी एखादी काठी उभी केली आणि केल्याच्या नंतर ती वरून सोडली, ती अंग राखून पडते का, नाही. ती जशी पडते तसा दंडवत घालायचा. आता आपल्याला हे शक्य होणार नाही बरं का, एवढ्या भानगडीत पडू नका आपण. पण निदान भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर साष्टांग दंडवत घाल. एक सांगून जाईल, लोक कपडे भरावे भरतील या भीतीनं दंडवत घालतच नाहीत मंदिरामध्ये. सज्जनो, कपड्याचा विचार करायचा नाही मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर. आणि पहा बर का, जर तुम्ही मंदिरामध्ये गेले, भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गेले आणि गेल्यानंतर जर भगवान शिवशंकर परमात्म्याला जर दंडवत घातला नाही तर भगवान महाविष्णू तुमच्यावरती क्रोधायमान म्हणतात बर का. देखो निया हर लिंग जो न करी तया साष्टांग. देखो निया हर लिंग जो न करी तया साष्टांग. तोची माझा नित्य वैरी स्वये सांगत से श्री हरी. ओ स्वये सांगत से श्री हरी. सोई सांगत से श्री हरी. ए देखो निया हर लिंग जो न करी तया सांग. देखो निया हर लिंग जो न करी तया साष्टांग. तोची माझा नित्य वैरी स्वये सांगत से श्री हरी. हो स्वये सांगत से श्री हरी. स्वये सांगत से श्री हरी. ध्यानात ठेवा, नाथ बाबा सांगतात, देखून या हरलिंग, भगवान शिवशंकर परमात्म्याचं हरलिंग शिवलिंग पाहिल्यानंतर जो दंडवत घालत नसेल, भगवान महाविष्णू श्री हरी त्याच्यावरती कोपायमान म्हणतात बर का. ते म्हणतात, तोची माझा नित्य वैरी, तो माझा वैरे, नित्य वैरी स्वय सांगत असे श्री हरी. आणि म्हणून भगवान शिवशंकर परमात्म्याला प्रत्येक पुरुषाने साष्टांग दंडवत घालायचा. महिलांनी का घालायचा नाही याचं कारण सांगतो. पृथ्वी माता जे आहेत हे प्रकृतीचं स्वरूप आहे आणि प्रकृतीला त्या ठिकाणी प्रकृतीनं एकरूप होणं ही एक प्रकारची काय आहेत, विकृती आहे. ध्यानात ठेवा. आणि म्हणून पुरुष आणि प्रकृती याच्यामध्ये प्रकृतीनं काय करायचं, त्या ठिकाणी प्रकृतीला साष्टांग दंडवत घालायचा नाही, ही त्या ठिकाणी विकृती ठरत असते. म्हणून स्त्री पण प्रकृतीचं स्वरूप आहे आणि धरणी माता प्रकृतीचं स्वरूप आहेत. म्हणून स्त्रियांनी साष्टांग दंडवत घालायचा नाही, फक्त आपले गुडघे वगैरे टेकून अशा पद्धतीनं काय करायचा तर दंडवत घालायचा. आणि पुरुषांनी मात्र अष्टांग म्हणजे अशा पद्धतीनं हात पुढे करून आणि असा साष्टांग दंडवत घालावा. असो चंचुला त्या ठिकाणी गेली. भगवान शिवाचं ते परम मंगलमय अशा पद्धतीचं स्वरूप तिने पाहिलं आणि चंचुलाला खूप प्रसन्न वाटलं. तिने काय केलं, प्रणिपात केलेला आहे आणि हात जोडून विनम्र भावाने ती उभी राहिलेली आहे. तिचा कंठ सद्गदित झाला, डोळ्यांमधून आनंदाश्रू त्या ठिकाणी वाहत आहेत.
तिची अवस्था पाहून शिव पार्वती मातेचं आणि अंतकरण द्रवलेलं आहेत. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीनं पाहिलं, तिला प्रेमाने आपल्या जवळ बसवलं आणि त्यानंतर चंचुला ही पार्वती मातेची सखी झालेली आहेत. ध्यानात ठेवा, जो आपल्या जीवनामध्ये नित्य शिव महापुराणाचं श्रवण करतो, चिंतन करतो, मनन करतो, जो शिव महापुराणाचं पारायण करतो आणि शिव महापुराणाचं छोटं स्वरूप म्हणून आपल्याकडे एक ग्रंथ आहे, त्याला शिव लीलामृत ग्रंथ म्हणतात बरं का. त्याचं नाव आहे शिव लीलामृत ग्रंथ. सज्जनो, नाही आपल्याला शिव महापुराण, आता मी हे शिव महापुराण खूप मोठं असल्यामुळं ही शिव महापुराणाची कथा मी शक्यतो करत नाहीत, कारण का एवढी कथा सांगणं अशक्य आहे. म्हणून पाठीमागे वाघदरडेला मी शिव लीलामृत कथा केली. त्याचे 14 अध्यायापैकी फक्त 7च सांगता आले. त्यांना म्हटलं पुढच्या वर्षी मी 7 अध्याय सांगेल. पुढच्या वर्षी मला जाता आलं नाही, कारण त्याच्या पुढच्या वर्षी मी नर्मदा परिक्रमेला, पायी परिक्रमेला निघून गेलो. तिथं फक्त शिवलीलामृताची अर्धी कथा केली. ते लोक म्हणतात बाबा पुढची 7 अध्यायाची कथा कधी करणार आहेत. आता बघू कधी, नाही का. मागच्या वर्षी जायचं होतं तर तिकडं आमच्या जनेश्वर बाबाने सांगितलं महाराज इकडं तुम्हाला कथा करायची. यंदा ते म्हटले करा, यंदा इकडं कथा दिलेली होती, नाही का. सजन ध्यानात ठेवा, शिवलीलामृताची कथा थोडक्यात शिव महापुराणाचा असणारा सारांश भाग जो आहे तो शिवलीलामृतामध्ये आलेला आहे. म्हणून ध्यानात ठेवायचं. इथं चालू आहे का शिवलीलामृताचं पारायण चालू आहे का. मी तर तुम्हाला सांगितलं होतं की रोज 2 ते 3 अध्यायाचं, रोज 2 अध्यायाचं जर पारायण जर केलं असतं तर 7 दिवसामध्ये शिवलीलामृताचं पारायण या ठिकाणी संपन्न झालं असतं. पण एक ध्यानात ठेवा, जरी या असणाऱ्या 7 दिवसात आपल्याला शक्य नाही, पण महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे बरं का सर्वांनी इथं यायचं, जास्तीत जास्त संख्येने यायचं. मी सुद्धा महाराज नांदूर मधमेश्वर माझी जन्मभूमी आहे. तिथं सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये पहाटे 3 वाजता उठून जाऊन मी शिवलीलामृताचं पारायण करत असतो दिवसभरामध्ये. मी कुठे यात्रेत फिरत नाहीत, जत्रेत फिरत नाहीत. पहाटे 3 वाजताच आम्ही नांदूर मधमेश्वरला जाऊन स्नान करतो. स्नान केल्यानंतर सगळं गंगा मधमेश्वराचं दर्शन, सिद्ध त्या ठिकाणी असणारं मुरुव्यादेश्वराचं दर्शन आणि सिद्धेश्वराचं दर्शन केलं पहाटे की लगेच तात्काळ पारायणाला सुरुवात करायची. एक 5 ते 7 तासामध्ये शिवलीलामृताचं पारायण होत असतं. यंदा मात्र ध्यानात ठेवा सर्वांनी, महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे येऊन आपल्याला जमलं तर इथं जवळ जाऊन स्नान करून या. इथं असणाऱ्या गोदावरी गंगेवरती चास नळीला स्नान करा. नाही जमलं तर आपल्या घरी काय करा, गंगा मातेचं स्मरण करा. नंदिनी नलिनी सीता मालतीचे महापगा, विष्णुपादाब्ज संभूता गंगा त्रिपदगामिनी, भागीरथी भोगोती जान्हवी त्रिदशेश्वरी, द्वादशेतानि नामानि यत्र यत्र जलाशे, स्नानोद्यत स्मरे नित्यं तत्र तत्र वसाम्यहम. या असणाऱ्या गंगेच्या 12 नामांचा जो जप करतो रोज आणि आपल्या घरामध्ये स्नान करतो, स्नान करताना शक्यतो प्लॅस्टिकची बादली वापरू नका. ध्यानात ठेवा, आपल्या घरामध्ये घंगाळ असावं. घंगाळ पूर्वीच्या कालखंडामध्ये घंगाळ असायचं. कशाचं असायचं ते? तांब्याचं घंगाळ. ध्यानात ठेवा, आपल्या गळ्यामध्ये आपण एवढ्या दिव्य माळा आपल्या गळ्यामध्ये घालत असतो, नाही का. आणि प्लॅस्टिकला शुद्धी नाही महाराज, ध्यानात ठेवा. म्हणून घंगाळ जे आहेत रोज नित्यनेमाने स्वच्छ केलेलं घंगाळ, त्या घंगाळामध्ये, घंगाळ याचा अर्थ गंगाजळ ज्याच्यामध्ये साठवलं जातं त्याला घंगाळ म्हणतात. घंगाळात स्नान करावं सज्जनो रोज आपण आपल्या जीवनामध्ये. असो त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीनं आपण गंगा मातेचं जर स्मरण केलं तर गंगा माता त्या घंगाळामध्ये येत असते बरं का. नसेल तर गंगे चमुने चेऊ गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. गंगा सिंधू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया चर्मणवती वेदिका क्षिप्रा व्यत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णान पूर्ण जलय समुद्र सहिता कुर्वन्तु मे मंगलम. या न्यायाने असं जप करा. आणि नसेल तर फक्त वाचे म्हणता गंगा गंगा, 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 सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष, सकळ दोष जाती
पडता ब्रह्मगिरी. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. सज्जनो पहा, जो मुखाने फक्त गंगेच्या नामाचं स्मरण करतो, मुखाने जो जप करतो, त्याच्या सगळ्या प्रकारच्या पापाची निवृत्ती होत असते. आणि पहा असं वर्णन केलेलं आहे, गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि. 100 योजना दूर अंतरावरून जरी गंगा मातेचं आपण स्मरण केलं तरी सुद्धा गंगा माता आपल्या जीवनामध्ये समस्त पातकांचा नाश करते. हे सामर्थ्य गंगा मातेचं आहे. सजन ध्यानात ठेवा, दुरून जरी स्मरण केलं, नर्मदा माता दृष्टीने जरी पाहिली तरी सगळ्या दोषांचं निवारण होतं. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिल्या. चंद्रभागा माता डोळ्याने तुम्ही जर पाहिली तर सर्व तीर्थ त्याच्या स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला चंद्रभागा मातेच्या दर्शनाने घडतं. असो, शिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून आपण आपल्याच घरामध्ये गंगा मातेचं स्मरण करा, मुखानं गंगेचं नामस्मरण करा, सुंदर पद्धतीनं स्नान करा आणि बाबाजींच्या सानिध्यामध्ये या दिव्य प्रांगणामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी शिवलीलामृताचं पारायण करा. आम्ही त्या नांदूर मधमेश्वरला जवळजवळ 5-50 लोक एकत्रित येऊन आणि पहाटे बऱ्याच दिवस त्या ठिकाणी पारायण केले. महाशिवरात्रीला पहाटे अगदी लवकर जाऊन आम्ही पारायण करायचो. त्या ठिकाणी 100 महिला आणि त्या ठिकाणी 5-25 मनुष्य म्हणजे पुरुष मंडळी त्या ठिकाणी येऊन 100-125 लोकांमध्ये सुंदर पारायण करायचो. असो, या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने ते पारायण करा. कोण कोण करणार आहेत? कोण कोण करणार आहेत? वरती बोट करा, वरती बोट करा. वा वा वा, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. चला, बाकीचे काय कारगिलच्या युद्धावर चालले का काय? सजन, आपल्याला खरंच नाही भक्ती कळायची आपल्या जीवनामध्ये. नका पारायण करू, निदान ऐका तर खरं, कानाने श्रवंत करा, मंदिरात येऊन तर बसा बाबाजीच्या सानिध्यामध्ये. त्यातल्या त्यात मला अत्यंत आनंद वाटला या ठिकाणी, नाही का. दुपारी सहज चर्चा झाली आमची, मानुरीला कथा चालू आहेत. ते म्हटले या परिसरामध्ये मानुरीची शिव बाबा आपल्या असणाऱ्या या ठिकाणी बाबाजी भक्त परिवार, नाही का, मानुरीचा जेवढा सक्षम आहेत, जेवढी त्यांची श्रद्धा आहे, भक्ती, तेवढी परिसरात कोणाचीच नाही बरं का. आणि म्हणून ध्यानात ठेवा, बाबाजींची मंदिरं अनेक जणांनी बांधली, पण मानोरीकरांना मी खूप खूप धन्यवाद देतो की बाबाजींचं एवढं सुंदर मंदिर या ठिकाणी तुम्ही बांधलेलं आहे. बाबाजींची निश्चित तुमच्यावरती कृपा आहे. सजन, मला खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला या ठिकाणी कथा करताना. मी खरं सांगतो, माझं मन प्रसन्न झालं या ठिकाणी, प्रसन्न झालं. किती लोक आले याला माहिती नाही, महत्व नाही. आम्ही भरपूर लोकांमध्ये त्या ठिकाणी कथा केलेल्या आहे, कीर्तन केलेले खूप मोठे. त्यावेळेस ही मीडिया फिडिया काहीच नव्हती. त्यावेळेस खूप लोकांमध्ये, समुदायामध्ये आम्ही त्या ठिकाणी कथा केल्या. सज्जनो, मी या असणाऱ्या या भागामध्ये जायचो. कुठं? आपला असणारा हा गुजरातचा भाग बरं का, बॉर्डरवरचे लोक, गुजरातमधले लोक, सुतारपाडा, खापरपाडा, तिथं महाराज सप्ताह कसा होतो माहितीये का? जशी आपल्याकडे यात्रेला जितकी गर्दी असते, यात्रेला गर्दी, तितकी गर्दी त्या ठिकाणी म्हणजे कथेला असते बरं का, मी खोटं बोलत नाहीत त्या ठिकाणी. आणि सज्जनो, तिथं महाराज आल्यानंतर ज्यावेळेस विठोबा रखुमाई भजन होतं, 11 मुलींकडे चांगल्या चांगल्या पद्धतीचे हार तयार केलेले, अशा 11 मुली येऊन आणि महाराजांचं पूजन करून त्यांच्या गळ्यात हार घालत असतात. पवित्र भावना आहे त्यांच्या अंतकरणात. सज्जनो, असो, महत्वाची गोष्ट, त्या प्रांतामध्ये जा, केवढी श्रद्धा आणि रात्रभर जागर करतात महाराज ती मंडळी, नाही का. तसं आपल्या या परिसरामध्ये हे बाबाजींचं देवालय, अतिशय सुंदर मूर्ती बाबाजींची या ठिकाणी. आणि म्हणून ध्यानात ठेवा, या शिव महाकथेमध्ये प्रत्यक्षात भगवान शिवशंकर परमात्मा तर याच्यातच वर्णन केलेलं आहे. जिथं जिथं शिवकथा होत असते तिथं भगवान शिवशंकर परमात्मा त्या असणाऱ्या वाचकाकडे आणि जे कथेचे श्रोते आहेत त्यांच्याकडं अतिशय कृपादृष्टीनं पाहत असतात, कौतुकाने पाहत असतात. अरे, माझी ही कथा ऐकण्यासाठी, ही कथा सांगण्यासाठी आणि आलेला जो असा वक्ता असेल, जे साधक असतील, जे श्रोते असतील, त्यांच्यावरती भगवान शिवशंकर परमात्मा कौतुकाने आपला कृपेचा प्रसाद करतात. तसं या ठिकाणी सुद्धा बाबाजी सुद्धा सर्वांवरती आपली कृपेची दृष्टीची नजर आपल्यावरती टाकत आहेत.
म्हणून आपल्याला जरी दिसत नसले तरी बाबाजी याच ठिकाणी बसलेले आहेत आणि आपली कथा ते श्रवण करतायत. माझ्या जीवनातलं सद्भाग्य आहे की बाबाजींना कथा ऐकवण्यासाठी तुम्ही मंडळींनी मला या ठिकाणी पाचारण केलं. मी तुमचा शतशः कोटी ऋणी आहेत. 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण आणि त्यानंतर या असणाऱ्या चंचुलेनं आपल्या पतीचं कशा पद्धतीनं उद्धार केला याचं वर्णन आपण करू. 2 मिनिटं. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. 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 शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. 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 शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. अथ पंचमोऽध्यायः. शौनक उवाच सूत सूत महाभाग धन्यस्त्वं शिवसक्तधीः श्रवितेयं कथास्माकम् अद्भुता भक्तिवर्धिनी तत्र गत्वा किं चकार चंचुला प्राप्त सद्गतिः तत्त्वं वद विशेषेण तत्पतेश्च महामते. सज्जनो, या एक दिवसाचा प्रसंग आहे. पार्वती आईसाहेबांच्या सानिध्यामध्ये चंचुला गेलेली आहेत. पार्वती आईसाहेबांची सेवा केली. त्या सेवेनं आईसाहेब प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न मुद्रा नित्यच पार्वती मातेची आहेत. परंतु त्या प्रसन्न झालेल्या भावामध्ये या चंचुलेनं पार्वती आईसाहेबांकडे आपली एक व्यथा आणि काय केलेली आहेत व्यक्त केलेली आहे. डोळ्यामधून अश्रू आलेले आहेत. अश्रुपूर्ण अंतकरणाने ही चंचुला पार्वती आईसाहेबांना सांगते, आई हे जगदंबे, आणि त्या मातेची काय केलेली आहे तर स्तुती केलेली आहे. चंचुलोवाच गिरिजे स्कंदमातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्वसौख्यप्रदे शंभु प्रिये ब्रह्मस्वरूपिणी विष्णुब्रह्मादिभिः सेव्या सगुणा निर्गुणापि च त्वमाद्या प्रकृति सूक्ष्मा सच्चिदानंदरूपिणी सृष्टि स्थिति लयकरी त्रिगुणा त्रिसुरालया ब्रह्मा विष्णु महेशानां सुप्रतिष्ठा करा परा दुर्गतिनाशिनी दुर्गे जय जय कालविनाशिनी
काली जय जय, उमा रमा ब्रह्मानी जय जय, राधा रुक्मिणी सीता जय जय, राधा रुक्मिणी सीता जय जय। अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊनी हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, ओदो ओदो भक्त नाचती। या न्याय सजनो, या असणाऱ्या मातेनं, या चंचुलेनं पार्वती आई साहेबांची स्तुती केली की आपण कशा आहात हे गिरीचे, हे गिरिजा माता, तुमचा जो जन्म झालेला आहे गिरिराजांच्या आणि पोटी तुमचा जन्म झालेला आहे। हे स्कंद माता, हे शंभू प्रिय उमा, तुला नमस्कार असो। तू सर्वांना सुखप्रद आहेस, कल्याणप्रद आहेस, तू ब्रह्मस्वरूपिणी आहेस, तू सगुणय आहेस, निर्गुणय आहेस आणि या असणाऱ्या विश्वाचं आदिकारण आहेस। जगाची निर्मिती, त्याचं पालन आणि संरक्षण आणि त्याचा संवार, या सर्व गोष्टी लीलया तू करत असते। रज तम आणि सत्व त्रिगुणांचा तूच आश्रय आहेस। तू सूक्ष्मतर आहेस, तू अनंत आहेस, तू आदिमाया आहेस, जगदंबा आहेस, तू सत्स्वरूप आहेस, चित स्वरूप आहेस, आनंद स्वरूप आहेस, तू मूळ प्रकृती, मूळ माया आहेस, तू भक्तवत्सल आहेस आणि भक्ताभिमानी आहेस। सजनो, या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना कार्यप्रवृत्त करून आणि त्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी तू आहेस, अशा शब्दामध्ये या चंचुला मातेनं या पार्वती आई साहेबांचं स्तवन केलेलं आहे। आम्ही देवी भागवताची कथा करत असतो, त्या कथेमध्ये सुद्धा खूप सुंदर पद्धतीचे श्लोक आलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रत्यक्षात महाविष्णूंनी केलेली देवीची स्तुती, ब्रह्मदेवाने केलेली देवीची स्तुती मूळ पाहण्यासारखे आहेत। देवी भागवतामध्ये त्याचा विस्तार आलेला असो। सजनो, या असणाऱ्या मातेचं स्तवन केलं। तू असुरांचा विनाश करणारी आहेत आणि भक्तांचं पालन करणारी आहेत। या असणाऱ्या स्तुतीनं आईसाहेब प्रसन्न झाल्या आणि चंचुला त्या ठिकाणी म्हटली, हे माते, तू दीनजनांचा उद्धार करणारी आहेस। माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार तू केलास, परंतु माझे जे पती आहेत त्यांनी जीवनामध्ये खूप, आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कुमार्गाने ते गेले, दुष्ट असं त्यांचं जीवन होतं आणि त्याचा परिणाम उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा परमार्थ केला नाही। सजनो, ध्यानात ठेवा, जर खरोखर स्त्री तिच्या जीवनामध्ये स्वामिकाज, गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, आन भावना हे तुझ्या ध्यानात ठेवा। जर स्त्रीच्या जीवनामध्ये पितृवचन बर का आणि सेवापती, स्त्रीच्या जीवनामध्ये सेवापती, आपल्या जीवनामध्ये स्वामिकाज, गुरु भक्ती, गुरुवरती निष्ठा, ध्यानात ठेवा, सद्गुरूंच्या चरणावर विनंती। ज्याने बाबाजी भक्त परिवारामध्ये हे आपलं कडं घातलेलं असेल ना, का ह्या कड्याचा महिमा मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितला, याची फार महती सजनो ध्यानात ठेवा। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची कृपा ज्याच्या ज्याच्या हातामध्ये कडं आहे त्याच्यावरती निश्चित त्या ठिकाणी कृपा आहे। सजनो ध्यानात ठेवा, या कड्याचा सन्मान करा जीवनामध्ये बरं का, फार महत्वाचं आहे, आपल्या हातामध्ये आहे। आणि म्हणून या हाताने भक्षण करत असताना नाही का, ज्याने अनुष्ठानं केलेले आहेत, इतरांचं जीवन जाऊ द्या, पण ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे, हातामध्ये हे कडं आहे, त्यानं प्रत्येकाने खात असताना काय खावं, काय प्यावं, या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा काय करायचं आहे, आपल्या जीवनामध्ये प्रतिबंध पाळायचा आहे। अनुष्ठान फक्त अनुष्ठान काळात नाही, नित्य आपल्या जीवनामध्ये अनुष्ठान असलं पाहिजे। ध्यानात ठेवा, गळ्यात ज्याच्या पवित्र तुळशी माळ, हातामध्ये बाबाजींचं कडं ज्याच्या जीवनामध्ये आहेत, त्याने हे सगळे नियम आपल्या जीवनामध्ये काय केले पाहिजे, पाळले पाहिजे। सजनो ध्यानात ठेवा। आणि म्हणून प्रत्येकाने आपलं जीवन जगत असताना अतिशय सद्धर्माने प्रत्येक कार्य करत असताना, या हाताने मी जे कार्य करतोय, मी जीवनामध्ये भ्रष्टाचाराचा पैसा तर घेत नाही ना, मी त्या ठिकाणी मांसाहार तर करत नाही ना, मी जीवनामध्ये वाईट गोष्टीचं सेवन तर करत नाही ना। ध्यानात ठेवा, याचा विचार प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी करायचा आहे। सजनो,
या ठिकाणी आपला जो पती आहे तो जीवनामध्ये किती दुष्ट वागला याचं वर्णन तिने केलं आणि सांगितलं, माते स्त्रीनं जर ठरवलं ना, जसं आपल्या जीवनात स्वामी काच गुरु भक्ती, आपल्या जीवनामध्ये बाबाजींच्या प्रती आपली श्रद्धा, ज्याने ज्याने ज्या संप्रदायाची दीक्षा घेतली असेल, कोणत्या संप्रदायाची, विश्वमाऊली ज्ञानोबारायांची दीक्षा घेतली असेल, पांडुरंगाची दीक्षा घेतली असेल, पवित्र माळ असेल, तर माऊली ज्ञानोबाराय, स्वामी निवृत्तीनाथ दादा, जगद्गुरु तुकोबराय, आपल्या जीवनात बाबाजींचा अनुग्रह असेल तर जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, शांतिगिरीजी महाराज असतील. मी तर माझ्या जीवनामध्ये शांतिगिरी बाबांना तेवढंच मानतो. आमचे असणारे माधवगिरी बाबा, मी त्यांच्या पण दर्शनाला जातो. शिवगिरी बाबांचं माझं सुद्धा सख्यत्व आहे. रमेशगिरी बाबांच्या सुद्धा दर्शनाला जातो. आणि एक सांगून जातो तुम्हाला, ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये भेद कधी करू नका. सर्वांशी एकनिष्ठ भावनेनं त्या ठिकाणी राहा. ठीक आहे, जो तो ज्या त्या असणाऱ्या महात्म्याला जोडला गेलेला आहे, पण असं नाही. आपलं जीवन जे जे बाबाजींचा धर्म प्रचार करत असतील ते सगळे आपल्याला गुरुतुल्य आहे. तुम्ही भले जाऊ नका त्यांच्या सानिध्यात, पण मुखाने त्यांची निंदा करू नका, बरं का. ध्यानात ठेवा, आपल्याला जितके प्रिय शांतिगिरीचे बाबा आहे तेवढेच माधवगिरी बाबा असले पाहिजे, तेवढेच शिवगिरी बाबा असले पाहिजे, तेवढेच रमेशगिरी बाबा असले पाहिजे. ध्यानात ठेवा, निंदा मात्र मुखाने कोणाची करू नका. भले एकनिष्ठता एका ठिकाणी ठेवा, गुरुशी एकनिष्ठ राहा. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन, पित्याचं वचन आणि सेवापती महिला मंडळीच्या जीवनामध्ये. सजनो, एक कयाधू त्या असणाऱ्या राक्षसाची पत्नी, बरोबर आहे का नाही सजनो? या ठिकाणी प्रल्हादाचे असणारे पिता महाराज, अतिशय दुष्टता, हिरण्यकश्यपू अतिशय दुष्टता, परंतु त्या हिरण्यकश्यपूचा उद्धार त्यांच्या पत्नीनं कयाधूने केला. तसं जर घरामध्ये महिला मंडळीनं तुम्ही जर ठरवलं ना, एक सांगून जाईल, तुमच्या घरामध्ये किती कट्टर दारू पिणारा असू द्या, तुमच्या घरामध्ये किती कट्टर मांसाहार करणारा असू द्या, फक्त तुम्ही एकच करा, रोज आहे ना रोज तुम्ही जो स्वयंपाक बनवतात ना, शुचिर्भूत व्हा, पवित्र व्हा. घरामध्ये पूर्वीच्या जसा महिला त्या गॅसवरती काय करायच्या, असा पोछा मारायचा नाही का, तो पण कशाचा सडा त्या ठिकाणी करायच्या, किंवा घरामध्ये गोमूत्र त्या ठिकाणी शिंपडून घरामध्ये कापूर, मीठ याचा सुद्धा काय करायचा, पोछा मारायचा, घर पवित्र करायचं, शुद्ध करायचं. आता अलीकडच्या कालखंडामध्ये जसजसं आपण सुधारायला लागलो तसतसं आपण बिघडायला लागलो नाही का. पूर्वीचे लोक घरामध्ये खायचे, टाकायला बाहेर जायचे. आता लोक ढाब्यावर खातात आणि टाकायला घरी येतात. चला, जास्त बोलत नाही. पूर्वी काय सुंदर पद्धतीचं घर त्या ठिकाणी सारवलेलं असायचं, त्याच्यात पवित्रता होती. पण निदान घरामध्ये रोज पंचामृताने स्नान करा नाही का. पंचामृताने किंवा पंचगव्य त्याला म्हणतात. गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, त्याच्यानंतर दूध, दही आणि तूप, असं पंचगव्य याने रोज स्नान करा. त्याच्यानंतर घरामध्ये सुद्धा गोमूत्र थोडंसं शिंपडा. आणि सज्जनो, पवित्र भावनेनं तुमच्या गळ्यात माळ असू द्या नसू द्या, चला मी तुम्हाला एवढे प्रतिबंध घालणार नाही. तुमच्या घरात कोणी खातपित असेल असू द्या, काही काळजी करू नका. भगवंताचं नामस्मरण करत असताना फार काही प्रतिबंध सांगितलेले नाही, हळूहळू ते दूर होते. सांगितलेले नाही असं काही नाही, पण पुढे जसजशी आपली भक्ती वृद्धिंगत होईल. सुरुवातीला रामनामाचा जप कोणी करू द्या, कोणी करू द्या, कोणी रामनामाचा जप करू द्या, कुठल्याच प्रकारचा दोष त्याला लागत. सकाळचा नैवेद्य बनवत असताना हा नैवेद्य मी देवासाठी बनवते बरं का, खायचं आपण आहे, पण भावना काय करायची, मी देवासाठी बनवते आहेत अशी भावना करा. आणि नामस्मरण करत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, शिवाय नमः. महिलांनी शिवाय नमः या नावाचा जप करावा असं वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये. पण ठीक आहे, ओम नमः शिवाय जरी केला किंवा नमः शिवायचं जरी केला तरी दोष नाही, काही काळजी करू नका. किंवा शिवाय नमस्तुभ्यम, शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, किंवा त्या ठिकाणी शिवशिव, शिवशिव, हर हर, कोणत्याही नामाचा जप करा.
जप करत हा माझा नैवेद्य मी माझ्या प्रभूंसाठी बनवते, अशा भावनेनं नैवेद्य तयार करा. शक्यतो कांदा लसूण जर नाही वापरता आला, वापरावा लागला तर ठीक आहे, नाविलाज आहे, पण जर आहारामध्ये जर नाही वापरला तर उत्तम आहे, नसेल तर काही हरकत नाही. अशा पद्धतीने तो नैवेद्य तयार करा, भगवंताच्या समोर तो नैवेद्य लावा. आणि तो नैवेद्य लावल्याच्या नंतर आपण काय करा, त्या ठिकाणी भगवंत जेवताय, जसं आपल्या घरी जावई पाहुणा आला नाही का, जावई पाहुणा आला, आल्याच्या नंतर महिला मंडळी नाही का, महिला मंडळी जावयाचा किती मान राखतात, तो नाकीचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा किती आनंद होतो महाराज. जावई म्हणजे सगुण परब्रह्मच असतं महिला मंडळीचं नाही का. मग कवा आपल्या घरामध्ये जावई पाहुणा आला, तुम्ही त्याला जेवायला देतात आणि बाहेर निघून जातात त्या ठिकाणी, असं करतात का? नाही. जावई बापू हे घ्या ना, श्रीखंड घ्या ना, बासुंदी घ्या ना, लाडू घ्या ना, जिलेबी घ्या ना, जावयाचा एवढा आदर करतात. मग देवासमोर नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्ही जर इतरत्र गेले तर देव प्रसन्न होतील का तुमच्यावरती? ध्यानात ठेवा. म्हणून एक 10 मिनिट का होईना देवाच्या समोर बसा, देवाला विनंती करा, प्रार्थना करा. आणि सज्जनो, आपल्या जीवनामध्ये गिरिधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. भगवंत भावनेचे भुकेले, म्हणून देवाला विनंती करा, देवा तुमच्यासाठी हा नैवेद्य बनवलेला आहे, या नैवेद्याची स्वीकृती तुम्ही करा. आणि त्या ठिकाणी देवाला नैवेद्य ठेवल्यानंतर चतुष्कोण करावा. काय करावा? चला याची कारण जास्त सांगत नाहीत. त्याच्यावरती नैवेद्याचं ताट ठेवावं. ताट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवा, नाही तर बिल्वपत्र ठेवा. भगवंताला सुंदर पद्धतीचा नैवेद्य त्या ठिकाणी करा. काही काही महिलांचा नैवेद्य एवढा असतो, उंदराचं सुद्धा पोट भरणार नाही महाराज त्याच्यामध्ये नाही का. एवढीशी चपाती, त्याच्यावरती ते एक निदान एक भाजा तर ठेवा ना त्याच्यावरती, बरोबर इकडे त्याचा एवढा एवढाच तुकडा नाही का. ते गुळवणी तर असं उंदीर जसा मुततो तेवढं गुळवणी नाही का. भाताचे 4 शीत, अरे याला काय नैवेद्य म्हणतात का? आमचे गुरुवरे बालयोगीजी महाराज सांगायचे, देवाला नैवेद्य ठेवत असताना पूर्ण एक मनुष्य जेवेल एवढा नैवेद्य ठेवायचा आणि तो पुन्हा आपण ग्रहण करायचा. पहा, तोच नैवेद्य जप करत करत, तोच नैवेद्य घरामध्ये प्रत्येक माणूस जेवत असताना त्याच्या ताटामध्ये थोडा थोडा तुकडा त्याच्या ताटामध्ये टाकायचा. एकाच वर्षात एवढी साधना करा. जर नाही तुमच्या घरातल्या माणसांची दारू सुटली ना महाराज, ध्यानात ठेवा, दारू सुटणार, तुमच्या घरातला मांसाहार सुटणार. ही ताकद आहे. देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, देवाच्या प्रसादी करा रे भोजन, देवाच्या प्रसादी करा रे भोजन. वाल कोण कोण अधिकारी ते, अधिकारी ते, वाल कोण अधिकारी ते, अधिकारी ते, अधिकारी ते. ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट, ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट, ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट, ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट. ब्रह्मादिका ते दुर्लभ उच्चिष्ट, ब्रह्मादिका ते दुर्लभ उच्चिष्ट, ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट, ब्रह्मादिका ते दुर्लभ उच्चिष्ट. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. प्रसाद त्यालाच म्हणतात, प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी परिवतिष्ठते. या न्यायाने देवाच्या प्रसादे करा रे भोजन. व्हाल कोण कोण अधिकारी ते, ब्रह्मादिका ते उच्चिष्ट,
दुर्लभ असं सांगितलेलं आहे. म्हणून सज्जनो, देवाच्या प्रसादाने भोजन करा. स्त्रियांनी जर ठरवलं तर या पुरुषांचा उद्धार तुम्ही करू शकतात. म्हणून आज ध्यानात ठेवा, जसे पुरुष यांनी विद्याध्ययन करणं गरजेचं आहे, तसं महिलांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये विद्याभ्यास करावा. सज्जनो, ध्यानात ठेवा, पुढची पिढी चांगली होण्यासाठी आई सुद्धा कशी असावी? सुसंस्कृत असावी. ध्यानात ठेवा, आई सुद्धा कशी असावी? सुसंस्कृत असावी. कारण का? म्हणून आपल्या शास्त्रामध्ये 16 संस्कारापैकी गर्भाधान नावाचा जो संस्कार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. सजीवन ध्यानात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुपुत्र जिजाऊच्या पोटी आला आणि या महाराष्ट्र प्रांतामध्ये राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. सजीवन ध्यानात ठेवा, आज जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवबान होता तो सुन्नत सबकी होती थी. ध्यानात ठेवा, काशीमध्ये विश्वनाथ पाहायला मिळाले नसते, मथुरेमध्ये भगवंताचं देवालय आपल्याला पाहायला मिळालं नसतं, आणि एक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना, तर या ठिकाणी सगळ्यांची सुनता झाली असती. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं, माझ्या शिवाचं, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. मला ध्यानात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहेत बरं का. प्रत्यक्षात ज्यांना भवानी मातेनं भवानी तलवार दिलेली होती. सजवणं ध्यानात ठेवा, मी मुसलमानांचा कधीच विरोधी नाही त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा, कधीच नाही. माझे चांगले संबंध आहे मुस्लिम समाजाशी, अत्यंत चांगले. आमच्या रुई गावात सगळे मुसलमान मला जय हरी करतात, मला मशिदीत पण बोलवतात, मी जातो त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा, सगळेच काही मुस्लिम वाईट आहेत असं नाही, परंतु पाश्चात्य राष्ट्रामधून बाबरासारखे जे लोक आले नाही का, त्यांनी आपला धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही मुसलमानांच्या घरी महाराज आपले देव आहेत बरं का. अजूनही काही मुसलमानांच्या घरी आपले देव आहेत. या पाटोद्याला एकाचं नाव वाचलं मी ट्रॅक्टरवरती, रशीद नाईकवाडे. आता खरं सांगा, हे मुसलमान आहे का? अरे हे आपल्या मधलेच आहेत त्या ठिकाणी, पण हे हाणून मारून केलेले नाही का. मी मुस्लिमांचा विरोधात नाही, मी सर्वांचा एक प्रकारे त्या ठिकाणी चाहत आहे. पण ध्यानात ठेवा, केवळ पाश्चात्य राष्ट्रातून आलेले जे मुसलमान आहेत त्यांच्या पाठीमागे लागून आणि त्यांचा उदो करत असताना आपल्या धर्माचा जे तिरस्कार करणारे आहेत. सज्जनो ध्यानात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा सानिध्यामध्ये अरे मदारी मेहत्तर वगैरे हे सगळे जे होते त्या ठिकाणी कोण होते? मुसलमान होते. बरोबर आहे का नाही? बॉडीगार्ड मुसलमान होते. हा, त्यांचे बॉडीगार्ड मुसलमान होते. सज्जनो ध्यानात ठेवा, राजे हे कोणाचे वैरी नव्हते, हे मुस्लिमांचे वैरी नव्हते. फक्त जो अधर्माने वागतो आहे नाही का, त्याच्या विरोधामध्ये होते. पण असा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून आमच्या आईसाहेब जिजाऊने आपल्या जीवनामध्ये तपश्चर्या केली, नियम पाळले. आणि जन्माला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलेलं आहे? गोष्टी सांगितल्या. कशाच्या हो? बिरबल बादशाहच्या गोष्टी सांगितल्या, शाहरुख खानच्या सांगितल्या, कोणाच्या सांगितल्या? अक्षय कुमारच्या? नाही. सज्जनो ध्यानात ठेवा, जीवनामध्ये रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. आज रामायणाची गरज आहे, आज महाभारताचा आदर्श घेणं गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून घरामध्ये आपल्या मुलांना या चांगल्या सदाचाराच्या गोष्टी सांगा नाही का.
आज आपण पाहतोय शिक्षण प्रणालीमध्ये काही लोक म्हणतात गणपतीचा म्हटल्यामुळे आमच्या धर्माचा अपमान होतो. मग हे असणारे शिक्षण प्रेमी लोक वरती बसलेले, त्याने सांगितलं पोरांनो आतापासून गणपतीचा म्हणायचा नाही, गाढवाचा म्हणायचा. असे गाढव वरती नेऊन बसवले त्या ठिकाणी, नाही का? सजन ध्यानात ठेवा, ही शिक्षण प्रणाली जी आहे ही आपल्याला फार शिकवते. पूर्वी थोरांचा इतिहास आपल्याला शिकवला जायचा, आता चोरांचा इतिहास शिकवला जातो. हे दुर्दैव आहे या देशाचं. सजन ध्यानात ठेवा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुपुत्र पोटी जन्माला यावा. आपल्या आईसाहेब मा जिजाऊंनी त्या ठिकाणी जीवनामध्ये व्रत वैकल्य सांभाळलं. आमच्या असणाऱ्या अहिल्या माता अतिसुशील वह कन्या थी, अरुणाम अहिल्या देवी था, मुखमंडल की ज्योती देख कर भास्कर भी शर्माता था. अहिल्या देवीचं वर्णन सजनो ध्यानात ठेवा. सजनो आमची झाशीची राणी. आता त्या दिवशी झाशीवरून आलो मी, येताना झाशीच्या पाठीमागे मुक्काम झाला. इच्छा होती जावं पण जाता आलं नाही मला त्या ठिकाणी झाशीला, कारण मी थोडासा घाईत होतो त्यामुळे मला जाता आला नाही. पण झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती ना, ढाल छातीशी पुत्र पाठीशी, कमरेला तलवार, स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार. सजन ध्यानात ठेवा, झाशीची राणी. आमच्या अहिल्या मातेने एक पुत्र जन्माला आला. तो काय करायचा माहिती का? साधू संत घरामध्ये आल्यानंतर त्यांच्या बुटांमध्ये विंचू घालायचा, गोमी घालायचा आणि पाय घातल्यानंतर ठणका दिला का ते हसायचं. तिने पाहिलं हा या देशामध्ये ऱ्हास करील. सजनो त्या झाशीच्या त्या आपल्या असणाऱ्या अहिल्या देवीने आपला पुत्र काय केला? हत्तीच्या पायाखाली देऊन संपून टाकला. म्हणून गर्भाधान संस्कार महत्वाचा आहे. या देशाचं भविष्य या महिलांच्या गर्भामध्ये वाढत असतं, म्हणून गर्भाधान संस्कार सांभाळा. सजनो ध्यानात ठेवा. या ठिकाणी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, काय या महिलांचं वर्णन आहे. त्यांनी गर्भाधान संस्कार सांभाळा. जीवनामध्ये चांगल्या सुपुत्रांना जन्म दिला, चांगले संस्कार आपल्या जीवनामध्ये ठेवले. आणि म्हणून महात्मा गांधीजींसारखा सुपुत्र आपल्या पोटी जन्माला यावा. पुतळाबाईचं व्रत मला सांगायला वेळ नाही. सजनो एक स्त्री या देशाचं भविष्य निर्माण करू शकते. एक स्त्री या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देऊ शकते. जिस खाने से पैदा हुए भीष्म, शुक, हनुमान, हनुमंतरायाचा जन्म एका स्त्रीच्या पोटामध्ये झाला. त्या असणाऱ्या अंजनी मातेचं वर्णन केलं जातं. सजनो ध्यानात ठेवा. ज्यावेळी आमचे लक्ष्मणजी आणि रामचंद्र प्रभू अंजनी मातेच्या भेटीसाठी गेले आणि गेल्यानंतर हनुमंतरायाने कथा सांगितली की आमच्या भगवंताने काय त्या ठिकाणी चमत्कार केला, काय आमच्या भगवंताची ताकद, शक्ती, आणि त्या समुद्रात पूल तयार केला, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार केल्या. अंजनी माता रडायला लागली. अरे 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 हनुमंता, अरे धिक्कार असो तुझा, तुझ्यासारख्या पुत्राला मी जन्म दिला. त्यावेळेस रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी अरे म्हटले तुझ्यासारख्या सुपुत्राला जन्म दिला. अरे ते तो असणारा रावण कोण? तो कीटक कोण? तो मशक कोण म्हणते? अंजनी माता. अरे चिलटासारखा असणारा तो राक्षस नाही का? आणि त्याला मारण्यासाठी, त्या रावणाला मारण्यासाठी माझ्या प्रभूंना एवढा त्रास दिला. अरे तू असताना प्रभूंना एवढे कष्ट घ्यावे लागले. लक्ष्मण तर हसायलाच लागले. रावण काय सामान्य होता का महाराज? नाही का? सजनो कैलास पर्वत हलवत होता रावण, एवढी ताकद होती त्याच्यामध्ये. आणि त्याचं वर्णन चिलटामध्ये केल्याच्या नंतर लक्ष्मणजी हसायला लागले. ते म्हटले माते काय बोलतेस तू? एवढी ताकद होती तुझ्या हनुमंतामध्ये त्याला संपवण्यासाठी. ते म्हटले हे लक्ष्मणा ध्यानात ठेव, या हनुमंताला मी जे दूध पाजलं आहेत ना, त्या दुधाची ताकद तुला पाहिजे का?
सजनो, त्या हनुमंतरायाची आई अंजनी माता, तिने आपला स्तन पिळला तर त्या स्तनामधून दूध निघालं. समोरचा असणारा तो पर्वत, त्या पर्वताचं भेदन करून ते दूध पलीकडे गेलं. एवढी ताकद अंजनी मातेच्या त्या स्तनामधल्या दुधामधली होती. म्हटले हे दूध मी हनुमंताला पाजलेलं आहे. आणि काय ताकद आहे त्या रावणाची, ध्यानात ठेवा. या असणाऱ्या महान कन्या, या महान पतिव्रता या देशात जन्माला आल्या. म्हणून आज आपण कुठे शिव महापुराणाची कथा ऐकू शकतो, आपण कुठे पण त्या ठिकाणी रामायण करू शकतो. नाहीतर पहा, एका कालखंडामध्ये हिरण्यकश्यपू नाही का, नाव घेऊन निधी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, ही या महिलांची ताकद आहे. एका कयादूने हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. तसं ही जी चंचुला आहे, हिने पाहिला आपला पती, त्याचा उद्धार मला करायचा आहे. महिलांनो, तुम्हीच यांचा उद्धार करू शकतात, हे तुमच्या हातामध्ये आहेत. तिने आईसाहेबांची स्तुती केली. माझे पती, जीवनामध्ये त्याने दुर्व्यवहार केला. आई तू सांग ना, माझे पती कुठे आहेत? त्यावेळेस पार्वती आईसाहेबांनी दिव्य दृष्टीने पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर याची संपूर्ण दुर्गती झालेली होती. विंध्याचल नावाच्या पर्वतावरती हा बिंदुक नावाचा ब्राह्मण पिशाची योनीमध्ये भटकतोय, हे वर्णन केल्याच्या नंतर त्या चंचुनेला वाईट वाटलं. तिने आईची प्रार्थना केली, आई माझ्या पतीचा उद्धार तूच करू शकते आणि तेवढा माझ्यासाठी तू कर. असं म्हटल्याच्या नंतर पार्वती आई साहेबांनी तात्काळ काय केलेलं आहे, तर जसे नारदजी आहेत तसं गंधर्वराज तुंबरू, बर का, नारद तुंबरू हो साम गायन करी, नारद तुंबरू हो. नारदांच्या जोडीला तुंबर, त्यांचं वर्णन केलं जातं. हे कोण आहेत? हे गंधर्वराज आहेत. हे शिव पार्वतीचे काय आहेत? सखे आहेत. तात्काळ त्या तुंबरूचं आव्हान केलं आणि त्या तुंबरूचं आव्हान केल्याच्या नंतर विना वाजवत वाजवत गंधर्व राज आहेत, गंधर्व गायन करणारे तुंबरू महाराज आहेत, त्यांचं आगमन झालं. आणि आई साहेबांनी सांगितलं, हे बघ तुंबरू, तुला मी एक कार्य सांगते. या असणाऱ्या चंचुलेचा पती विंध्याचल पर्वतावरती पिशाची योनीमध्ये भटकतोय, त्याचा उद्धार तुला करायचा आहे. असं म्हटल्यानंतर तुंबरू महाराजांनी आई साहेबांना प्रणाम केला आणि सांगितलं, लवकरात लवकर मी त्या पिशाच्या योनीमधल्या असणाऱ्या त्या बिंदुकाचा उद्धार करतो. चंचुलेला सोबत घेतलं. विंध्याचल पर्वतावरती तुंबर महाराज आले आणि आल्याच्या नंतर तो जो असणारा पिशाच, ज्याचं भलं मोठं डोकं आहे, हातपाय क्रूश झालेले आहेत, डोकं मोठं आहे, हानुवटी मात्र त्या ठिकाणी अशी छोटी आहे, कसा तरी अकराळ विकराळ दिसतोय. एका क्षणामध्ये तो आपले रूप बदलतोय. कधी त्या ठिकाणी हास्य करतोय, कधी त्या ठिकाणी रडतो आहे, कधी गडबडा लोळतो आहेत. अतिशय दुःख त्याच्या जीवनामध्ये पाहिलं. चंचुलेने आपल्या पतीकडे पाहिलं, तिला दुःख वाटलं. या तुंबरू महाराजांनी काय केलेलं आहे, आपल्या पाशामध्ये त्या भूताला पिशाच्याला बांधलं आणि बांधल्यानंतर त्या विंध्याचल पर्वतावरती असणारे अनेक साधू ऋषी मुनी यांना निमंत्रण दिलं की या ठिकाणी शिव महापुराणाची कथा मी काय करतो आहेत, त्या प्रेताच्या उद्धारासाठी करतोय. ऋषी मुनींना समजलं की पार्वती आई साहेबांच्या सांगण्यावरून तुंबरजी महाराज एका प्रेताचा उद्धार करण्यासाठी दिव्य अशा पद्धतीची शिव महापुराणाची कथा, तिचं आयोजन विंध्याचल पर्वतावरती होत आहेत. हे ऐकल्याच्या नंतर ऋषी मुनींना आनंद झाला आणि सर्व ऋषी मुनी ही कथा श्रवण करण्यासाठी या विंध्याचल नावाच्या पर्वतावरती सर्वांचं काय झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. विंध्याचल पर्वत संपूर्ण ऋषी मुनींनी आसपासच्या लोकांनी सुशोभित केलेला आहे. सजनो ध्यानात ठेवा, ही कथा करत असताना जसं तुम्ही अतिशय सुशोभित वातावरण केलेलं आहे, अतिशय सुशोभित. रोज येताना आमच्या सुंदर छोट्याशा कन्या नाही का, पुष्पांचा वर्षाव करत करत इथपर्यंत घेऊन येतात. वरती छत्र धरलेलं असतं.
इथं भालदार चोपदार पहा ना महाराज, आपण बसलेलो आहे, बिचारे उभे या ठिकाणी, नाही का? हा, सद्भाग्य आहे बरं का, त्यांचं सुद्धा सद्भाग्य आहे. असो सज्जनो, खरोखर या ठिकाणी कथा वाचक जे आहेत त्यांचा आदर कसा करावा, नाही का, हे मानोरीकरांकडून शिका बरं का, मानोरीकरांकडून शिका. आमचे कानाळकर पुन्हा आलेले आहेत या ठिकाणी. दीपक भाऊ, खरं सांगा, तुमच्याकडे कथेमध्ये एवढा थाट होता का? हा, मुळात तुम्ही कथेला गेले का नाही ही शंका आहे बरं का. गेले असेल, आमच्या नामदेव महाराजांची कथा झाली त्या ठिकाणी, नाही का, पण एवढा आदर मानोरीकरांकडे पाहायला मिळाला. ते पाठीमागे आलेले चांगदेव भाऊचे सुपुत्र आलेले त्या ठिकाणी, नाही का. मी पण कानाळ गावात 4-5 वर्ष राहिलो बरं का. 4-5 वर्ष कानाळला राहिलो. राहिल्यानंतर मी कानाळ सोडलं बरं का, आणि रुईला आलो. नांदूरला 1 वर्षभर राहिलो, रुईला आलो. हे सगळे 5-50 जण माझ्याकडे आले. ते म्हटले, बाबा चला, तुम्हाला काय आश्रम करून देऊ का? 1 एकर नाही 2 एकर जागा देतो, चला म्हटले तिथं. यांना म्हटलं, का रे बाबा, मी 4-5 वर्ष तुमच्या कानाळत गावामध्ये राहिलो, कधी तुम्ही आले का हो आमच्याकडं? का बाबा आम्हाला थोडंसं प्रवचन सांगा, निदान तुम्ही आळंदीला काय शिकले थोडं सांगा बा, आम्हाला भगवद्गीता सांगा, काहीतरी ज्ञानेश्वरी सांगा. हा, जेवणाचे डबे मात्र नित्यनेमाने घेऊन यायचे बरं का. कोणताही कार्यक्रम असला आश्रमात यायचे, आदर करायचे, माऊलींचा आदर करायचे, आमचा आदर करायचे. अरे म्हटलं, तुमच्या गावामध्ये सोनं आणलं आणि उकिरड्यात टाकून दिलं, हा, त्याला काही अर्थ आहे का? म्हटलं सज्जन ध्यानात ठेवा, आमच्या रुई गावामध्ये अखंड चातुर्मास चालतो महाराज, अखंड चातुर्मास. माझ्या एका शब्दावरती भगवती गौमातेचा जीर्णोद्धार झाला. 50 लाखाचं मंदिर आहे. किती? 50 लाखाचं. 50 लाख रुपये लागले महाराज. तळामध्ये सुद्धा असं स्टील टाकलेलं आहे, सगळ्या गोष्टी, त्याचं फाउंडेशन इतकं सुंदर केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आमची गौमातेची मूर्ती 11 लाखाची मूर्ती मी 7 लाखामध्ये बनवून आणली. 11 लाखाची 350 किलोची मूर्ती आहे. किती? पंचधातूची 350 किलोची मूर्ती आहे. आणि तुम्हाला सांगतो, रोज या परिसरामध्ये कमीत कमी 25 लोक आणि जास्तीत जास्त 150-150 लोक रोज आरतीला हजर असतात, रोज आरतीला. आमचे शिवाभाऊ, जय बाबाजी भक्त परिवाराची मंडळी, नामदेव भाऊ, हे बाहेर गावी मुक्कामी सुद्धा जात नाहीत. रोज सकाळी आरतीसाठी मुक्कामी सुद्धा कुठं जात नाहीत. गेले तर रात्रीच्या रात्री घरी येतात, 11 वाजो 12 वाजो. पण भगवती गौमातेची आरती जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले, आज 5 वर्ष झाले, पण एकही दिवस आरती खंडित झाली नाही. कोरोनामध्ये सुद्धा आरती खंडित झाली नाही आमची. काही लोक आपल्या मुलांचा वाढदिवस तिथं आरतीनं साजरा करतात. आमच्या भगवतीसाठी, ज्ञानेश्वर महाराजांसाठी, शनेश्वर महाराजांचे चांदीचे ताट आहे बरं का, चांदीचे वाट्या, चांदीचे ग्लास, ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये रोजचा नैवेद्य. मी सुरुवातीला सांगितलं होतं लोकांना की प्रत्येकानं 500 रुपये द्यायचे. म्हटलं आपण त्याच्यामध्ये काय करू, रोजचं तेल, देवाचा असणारा खर्च, तिथं फुलांचा वगैरे, लोक फुलं स्वतः आणतात. रोजचा नैवेद्य प्रसाद, कधी कधी काही सफरचंद वाटतात, प्रत्येकाला 100-150 सफरचंद वाटतात. नसल तर त्या ठिकाणी राजगिरीचे लाडू वाटतात, नसल तर पेढे वाटतात, केळी वाटतात, रोज जेवढे लोक असतील त्यांना. आणि रोज आमच्या देवाला नवे वस्त्र आहे, रोज नवे वस्त्र आहे, रोज नवी साडी देवीला, रोज नवी साडी. ज्ञानेश्वर महाराज, शनेश्वर महाराजांना रोज 2 नवे वस्त्र टाकले जातात. रुई गावामध्ये अखंड 24 तास मंदिरामध्ये दिवा चालू आहे आणि 3 टाइम नैवेद्य चालू आहे, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. ध्यानात ठेवा, रोज गोदावरी गंगेचं पाणी आणून पंचामृताने देवाला अभिषेक आहेत रुई गावामध्ये. आणि म्हणून ध्यानात ठेवा, रुईचा नाद करायचा नाही बरं का त्या ठिकाणी. आता आपली भरोस फाट्यावर जशी कथा झाली त्यावेळेस मीडिया फार नव्हती, पण 2011 साली रोज महाराज 10,000 लोकांची पंगत रुईकर वाढत होते. ट्रॅक्टर घालत होतो आम्ही पंक्तीमध्ये, ट्रॅक्टर त्या ठिकाणी. पण आमच्या असणाऱ्या 9 तरुणांनी असा कार्यक्रम केला. महाराज हत्तीवरून महाराजांची मिरवणूक केली, हत्तीवरून त्या ठिकाणी महाराजांची मिरवणूक केली सर्वांगाने त्या ठिकाणी. आणि 2011 सालापासून मी सांगितलं गावामध्ये वराती करायच्या नाही. 2011 सालापासून 2025 सालापर्यंत एक सुद्धा वरात कोणी केली नाही रात्रीची बरं का, एक सुद्धा वरात. आणि केली असेल तर कीर्तनाच्या कार्यक्रमाने केली. सज्जनो, आपल्यात हे असं परिवर्तन झालं पाहिजे.
खूप चांगली गोष्ट आहे. त्या मानानं आपल्या या ठिकाणी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं देवालय तयार केलं. चांगल्या पद्धतीनं रोज छत्र घेऊन महाराजांना इथपर्यंत घेऊन येतात. भालदार चोपदार बाबाजींची सुंदर पालखी, ही आमची प्रवीण भाऊची सुंदर साऊंड सिस्टीम महाराज या ठिकाणी. त्यांना सांगितलं मला साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे. ते सांगितलं म्हणले महाराज तुम्हाला जी आवडेल ती. आमच्या प्रवीण भाऊची साऊंड सिस्टीम परिसरामध्ये जोड नाही महाराज, बरं काहीला परिसरात जोड नाही ती या ठिकाणी अशी सुंदर आहे. आमचे गायक वादक मंडळी सुद्धा, आमचा छोटासा पार्थ आहे त्या ठिकाणी नाही का, सुंदर महाराज सुंदर वाजवतो तो. माझी कथा मला आवडते म्हणजे का गोड का आवडते, सुंदर मधून मधून सुंदर संगीत चालू असतं या ठिकाणी. आमचे अक्षय महाराज गायक पण आहेत आणि वादक पण आहेत. गजानन महाराज सुद्धा सुंदर गायक आहे, कथाकार आहे ते स्वतः. म्हणजे ते सुद्धा स्वतः भागवत कथा करतात, रामकथा करतात. हे कोणी उपटसुम महाराज आणले धरून आणले असं नाही, पण केवळ माझ्या कथेसाठी या ठिकाणी येतात बरं का. ते नाही तर स्वतंत्र त्यांच्या कथा होतात त्या ठिकाणी स्वतंत्र. पण ते म्हणतात माऊली तुमची कथा आहे ना, मग ठीक आहेत. या ठिकाणी सगळं सोडून इथं बसतात. रोज त्यांना कीर्तनाचे कार्यक्रम आहे, पण महाराज ते येतात मोठ्या प्रेमानं. सगळे मंडळी या ठिकाणी गावचे महाराज सुद्धा काय सुंदर वाजवतात महाराज, अतिशय सुंदर आनंद आहे. आज नवीन महाराज काय नाव, गुरुनाथ महाराज हे पण या ठिकाणी आलेले आहेत. खरोखर अतिशय आनंद आहे सज्जनो. हा सर्व खर्च तुम्ही मंडळी करता आहेत, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. त्या असणाऱ्या विंध्याचल पर्वतावरती सर्वांनी अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन केलं आणि त्या आयोजनामध्ये सज्जनो त्या ठिकाणी तुंबरू महाराजांनी स्वतः शिव महापुराणाची कथा केली. आणि त्या कथेमध्ये त्या असणाऱ्या बिंदुक नावाचा ब्राह्मण जो पिशाच्य योनीमध्ये गेलेला आहे, त्या ब्राह्मणाने ती कथा ऐकली. आणि ऐकल्याच्या नंतर 7 दिवसाच्या कथेनं त्या ब्राह्मणाचं जीवन पुनीत पावन झालं, त्या पिशाच्याचं जीवन पुनीत पावन झालं. आणि दिव्य अशा पद्धतीचं विमान त्या ठिकाणी आलं. आणि ते विमान आल्याच्या नंतर ते जो असणारा जो बिंदुक नावाचा ब्राह्मण, तो ज्यावेळेस त्याला अगदीच भगवान शिवाचा आकार त्या ठिकाणी प्राप्त झाला. आणि प्राप्त झाल्यानंतर त्याचा उद्धार झाला. बिंदुक आणि चंचुला यांनी काय केलेलं आहे, तुंबरू महाराजांना साष्टांग अभिवादन केलं. तुंबरू महाराजांचं त्या ठिकाणी काय केलं, अभिनंदन केलं, त्यांची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर तुंबरू महाराज बिंदुक आणि चंचुला त्या दिव्य पार्षदांच्या त्या विमानामध्ये बसून आणि दोघे त्या ठिकाणी शिवलोकाला गेले. शिवलोकाला गेल्यानंतर अगोदरच चंचुला जी आहेत ती पार्वती आई साहेबांची सखी झालेली होती. परंतु बिंदुक नावाचा ब्राह्मण जो पिशाच्य योनीमध्ये गेलेला होता त्याचा सुद्धा उद्धार झाला. आणि तो भगवान शिवाचा असणारा पार्षद म्हणून आणि भगवान शिवाच्या सेवेमध्ये लागून गेलेला आहे. अशा पद्धतीची असणारी ही जी कथा आहे, या कथेनं अनेकांचा उद्धार केलेला आहे. या शिव महापुराणाचा असणारा श्रवणविधी 6म अध्यायामध्ये या ठिकाणी वर्णन केलेला आहे. 10:30 वाजलेले आहेत. असो, जास्त तुमच्यावरती अन्याय मी करत नाहीत. अजून आरती होणार आहेत, म्हणून उद्या शिव आणि शिव महापुराणाचा परिचय. आणि आज मला पुढच्या कथेपर्यंत जायचं होतं. त्या ठिकाणी ब्रह्मदेव जे आहेत तर त्यांना झालेला अहंकार, ब्रह्म आणि विष्णू यांचं झालेलं युद्ध. आणि त्या युद्धामध्ये भगवान शिवाचं त्या ठिकाणी अग्नीर ज्योतिर्लिंग कशा पद्धतीनं प्रगट झालं याचं वर्णन करायचं होतं, परंतु वेळेच्या अभावी आपण तिथपर्यंत जाऊ शकलो नाही. आजच्या कथेला आपल्याला याच ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. उद्या मात्र वेळेमध्ये आपली कथा सुरू होईल. आणि वेळेत सर्वांनी या ठिकाणी आज जसे आले तसे वेळेमध्ये सर्वांनी यायचं आहे. आता 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण होईल. त्यानंतर आज फक्त आता ओम जय शिव ओंकारा, कारण बाबाजींची आरती झालेली आहेत, एकच आरती या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर मंत्र पुष्पांजलीसाठी पुष्प सर्वांना नंतर द्यायचे. रात्रीच्याच पद्धतीने इथं 2 शिव महापुराण ठेवली जातील. दोन्ही शिव महापुराणावरती कुठेही आपण काय करायचं, दर्शन करायचं आणि प्रसाद घेऊन त्या ठिकाणी प्रस्थान करायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम पूजेचे मानकरी कोण आहेत आरतीचे? आरतीचे यजमान जे असतील त्यांनी कृपया समोर यायचं आहे. एक भजन थोडक्यात. ज्यांचे सुरुवातीला नावं घेतले होते त्यांनी कृपया समोर यायचं आहे. दोघांनी वरती जायचं आहे आरती घेण्यासाठी. दोन जोडप्यांनी वरती जा. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय गजानन महाराज ते मन श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम चला जय आरती. राम